नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आज आपल्याला रवा केक बनवायचा आहे। तर चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊया। तर इथं आपण 1 कप रवा घेतलाय। रवा आपल्याला असा बारीक घ्यायचा आहे। हा बघा, हा 0 नंबरचा मी 1 कप रवा घेतलाय। तर हा 1 कप रवा, अर्धा कप दही, पाव कप दूध आणि तुटी फुटी घेतले आणि अर्धा कप आपल्याला साखर घ्यायचा आहे। आणि हा केक तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। आणि त्याशिवाय आपल्याला हा केक टोपामध्येच करायचा आहे। कुकरमध्ये पण नाही, ओव्हनमध्ये पण नाही, टोपामध्ये अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला मी हा केक करून दाखवणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर इथं मी एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि 4 चमचे आपल्याला तेल लागणार आहे। ते पण जे आपल्या वापराचं जे तेल असतं ते तेल आपल्याला 4 चमचे घ्यायचं आहे। तर इथे 1 कप रवा वाटलाय ना। हा बघा, मी 1 कप अर्धा कप साखर घेतले। ती साखर पण आपण जाडीच घेतले, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि हे दही टाकून घ्यायचं आहे ह्याच्यात। अर्धा कप दही आहे आपलं। आणि दही पण जास्त आंबट नाही घ्यायचं, त्याने कशी तुमच्या केकची चव बिघडून जाईल आणि बरोबर लागणार नाही तो केक। पाव कप दूध। तर आता हे आपण ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे साखर, दही आणि दूध। हे सगळं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी हे सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे असंच आपल्याला 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे। आता तुम्हाला वाटत असेल एवढं जाड आहे, पण त्यात आपण जाडी साखर वापरली आहे, तर ती विरघळली तर त्याचं ते पाणी सुटेल आणि हे पातळ होणार आहे। तर हे असंच आपण झाकून ठेवायचं आहे। तर चला बघूया, आपली 15 मिनिटं झालेली आहेत इथं। हे बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। जे आपलं नेहमीच्या वापराचं तेल असतं ना, तेच मी टाकणार आहे। तुम्हाला तेलाऐवजी जर तूप टाकायचं असलं तरी पण टाकू शकता। हे 4 चमचे तेल टाकून घेतलंय। आता हे तेल पण आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं आपलं तेल एकजीव करून घेतलंय। आता आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे। आणि हा बघा, पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलाय, तो टाकून घ्यायचा आहे। आणि 1 चमचा मी वेलची पावडर टाकून घेते। ही वेलची पावडर साखरेमध्ये केलेली आहे। आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, कारण आपण सोडा बेकिंग पावडर टाकले ना, ते मस्त असं जाली पडेपर्यंत ह्याला फेटून घ्यायचं आहे। आणि थोडासा मी कलर टाकलाय, खायचा फूड कलर आहे। तर हे बघा, हे पीठ आपलं झालंय तयार। हे बघा, साखर पण चांगली विरघळले याच्यामध्ये। हे बघा, आणि हे मी तुटी फुटी याच्यामध्ये टाकून घेते। ह्याला मी आहे ना गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे आता ही तुटी फुटी आहे ना सगळी चिकटून बसेल खाली आणि मस्त याच्यामध्ये मिक्स होईल। आणि हे भांडं घेतलंय मी, ह्याला तेल लावून पीठ लावून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे। आणि टोप पण मी तिकडे गरम करत ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे। थोडा कलर टाकलाय मी ह्याच्यात। आता हे लगेचच आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि बघा, मी ह्याच्यामध्ये मैद्याचा पण नाही वापर केलेला आहे, नुसता रव्याचा केक बनवलाय आपण आणि एकदम साधा सोपा आहे। आणि प्रमाण पण बघा, हे बरोबर आहे। हे बघा, हे सगळं आता आपल्याला टोप तिकडे गरम झालेला आहे, त्याच्या टोपामध्ये
तुमच्याकडे जरी हे भांडं नसलं तरी एखादा कुकरचा डबा नाही तर एखादा पात्र टोप आपला अल्युमिनियमचा असला त्याच्यात जरी केलं ना तरी पण चालेल. ते थोडं असं आपल्याला ठोकून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय हवा असेल ती बाहेर निघून जाईल. हे बघा आता लगेच मी याच्यामध्ये ठेवून देते. हा बघा टोप ठेवलाय मी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय आणि एक स्टँड ठेवलाय. आता त्याच्यात वरती हा आपल्याला डब्बा ठेवायचा अलगद असा. तुम्ही जरी कुकर मध्ये बनवला तरी पण चालेल. आता हे आपल्याला 30 ते 35 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. हे बघा हे वरती मी झाकण ठेवते हवा जाईल म्हणून. हे चाको चिप टाकायला मी विसरली होती ते पण मी वरती टाकून घेते. तर बघूया आपला केक झालाय काय. तर आपली 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत. तर बघते केक आपला झालाय का. हा बघा कसा केक फुललाय आपला. तर आपण ह्या सुरीने चेक करून घेऊया. हे बघा आपला केक तयार झालेला आहे. मध्ये पण सुरी ठेवते आणि इकडे पण ठेवते. हा बघा शिजलाय चांगला केक आपला. आता मी गॅस बंद करते आणि केक काढून घेते आणि त्याला गार करून घ्यायचा आहे आणि नंतरला आपण त्याला काढून घेऊ. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. पकड मी बदललाय त्या पकडने मला जमत नव्हतं ही पकड घेतली मी. आता हा केक आपल्याला गार करून घ्यायचा आहे. हा बघा केक ह्याच्या पहिले आपण कडा सैल करून घ्यायचे ह्या. आता आपल्याला ह्या प्लेटवरती काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती आपला केक मस्त असा आणि एकदम नरम सूत झालेला आहे. हा बघा अगदी बेकरी सारखाच केक झालाय आपला. बघू शकता तुम्ही किती मऊसूत झालाय आणि मस्त बेकरी स्टाईल झालाय. अयंगार बेकरी सारखा आपला केक तयार झालेला आहे. आता कधी जर पार्टी असली कधी कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असला नाहीतर कधी बर्थडे असला तरी पण तुम्ही हा घरी करू शकता केक. आणि हा केक आहे ना कोण पण सहजपणे करू शकेल असा हा रवा केक आपला आहे. आता तुम्हाला मी कापून पण दाखवते थोडा किती आतून मस्त झालाय एकदम नरम सूत. मस्त जालीदार केक आपला तयार झालाय. हा बघा बघू शकता तुम्ही. तर इथे आपला रवा केक तयार झालेला आहे आणि बघा कसा एकदम मोजक्या साहित्यामध्येच केलेला आहे. त्याशिवाय आपण हा केक टोपामध्ये केलेला आहे. तर मी जेवढं प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे जर तुम्ही बनवला हा केक तर तुमचा पण केक बिघडणार नाही. अगदी व्यवस्थित ह्याच प्रमाणे तुमचा केक होईल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.